नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय सुवसे आपल्या सर्वांचे स्वागत आहे एमसीक्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती 2023 मध्ये लिपिक व शिपाई आणि हमाल भरतीच्या काही जागा निघालेल्या आहेत। तर त्या संदर्भामध्ये आपण प्रीवियस इयर्स क्वेश्चन पत्रिका क्रमांक 14 आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। तर ही जी एक्झाम आहे तर ती TCS पॅटर्न अनुसार काय घेतली जाणार आहे। तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा, म्हणजे चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। तर डेली आपलं रोज सकाळी 10 वाजता हा व्हिडिओ काय अपलोड होत असतो, तर ते देखील तुम्ही पाहू शकाल। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओ मधला प्रश्न पहिला आहे की मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1862। तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1862 या साली काय झालेली आहे। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 2, भारताचे पोलादी पुरुष म्हणून कोणाला म्हटले जाते। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C सरदार पटेल। तर सरदार पटेल यांना भारताचे पोलादी पुरुष म्हणून काय ओळखले जाते। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 3, पंचायत समिती सदस्य निवडणुकीमध्ये अनुसूचित जाती जमातींना किती जागा राखीव असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D लोकसंख्येच्या प्रमाणावर। तर पंचायत समिती सदस्य निवडणुकीमध्ये अनुसूचित जाती जमातींना लोकसंख्येच्या प्रमाणावर काय जागा राखीव असतात। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 4, राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A डिसेंबर 1953 मध्ये। तर राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना आहे डिसेंबर 1953 या वर्षी काय करण्यात आलेली आहे। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 5, स्वतंत्र, समता व न्याय याचे फायदे सामान्य माणसाला जेव्हा मिळतात तेव्हा कशाची व्याप्ती अधिक वाढते। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A लोकशाहीची व्याप्ती। तर स्वातंत्र्य, समता व न्याय याचे फायदे सामान्य माणसाला काय जेव्हा मिळतात तेव्हा लोकशाहीची काय व्याप्ती अधिक वाढते। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 6, नागरिकांच्या हक्काचे रक्षण कोणाद्वारे होते। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D न्यायालयाद्वारे। तर नागरिकांच्या हक्काचे रक्षण हे न्यायालयाद्वारे काय केले जाते। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 7, उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांच्या नेमणुका कोण करतात। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B राष्ट्रपती। तर उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांच्या नेमणुका ह्या राष्ट्रपती करत असतात। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 8, वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B 0.04%। तर वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण 0.04% आहे। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 9, ध्यानचंद ट्रॉफी ही कोणत्या खेळाशी निगडीत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C हॉकी। तर ध्यानचंद ट्रॉफी ही हॉकी या खेळाशी काय निगडीत आहे। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर्स म्हणून कोणास ओळखले जाते। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B महात्मा फुले। तर महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर्स म्हणून महात्मा फुले यांना काय ओळखले जाते। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 11, 1 जुलै 1998 साली अकोला जिल्ह्यामधून कोणता नवीन जिल्हा निर्माण झालेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D वाशिम। तर 1 जुलै 1998 साली अकोला जिल्ह्यामधून
वाशिम हा नवीन जिल्हा काय निर्माण झालेला आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12वा. भारतामधील 29वे राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, तेलंगणा. तर भारतामधील 29वे राज्य हे तेलंगणा आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13वा. औद्योगिक क्रांती सर्वप्रथम कोणत्या देशामध्ये झाली? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रशिया. तर औद्योगिक क्रांती ही सर्वप्रथम रशिया या देशामध्ये झालेली आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14वा. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1897. तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना 1897 या वर्षी केलेली आहे. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15वा. कोणत्या राज्यघटनेसाठी एक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, संसदेला. तर प्रत्येक घटक राज्यासाठी एक न्यायालय स्थापन करण्याची अधिकार हे संसदेला काय देण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे दररोजच्या जिल्हा न्यायालय भरतीच्या प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पत्रिका पाहण्यासाठी MCQ वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर दररोजच्या क्लासेसची महत्त्वाची PDF मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता. तर टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर त्यावरती क्लिक करून तुम्ही लगेचच टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. तर या ठिकाणी शेवटी एवढंच सांगतो की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमैत्रीण असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला काही मला सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तर ठीक आहे, उद्या भेटू आपण सकाळी 10 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.